नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. बरोबर की नाही? हे स्वागत रोज असतं आणि आजही तुमचं स्वागत करतो आमच्या ह्याला कोणाला परीक्षितला. परीक्षित ना? हां, त्याला मुळा खूप आवडतो आणि मग मुळ्याचं मी त्याला एकदा काहीतरी फोडणीचं वरणामध्ये मुळा घाल म्हटलं, मुळ्याची कोशिंबीर दिली. मग मला आठवलं की आमची एक मावशी सुनेता मावशी ती मुलताईला असते. आता ती लग्न होऊन नागपूरला येते. पण ती मुलताईला जेव्हा होती तर तिने मला मुळ्याचं मोकळं नावाचा एक प्रकार शिकवला होता. तर म्हटलं चला यार, मुळाप्रेमी लोक तसे कमी असतात, पण जे प्रेमी लोक असतात त्यांना मुळा अतिशय वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आवडतो. चला, सगळ्यात आधी मुळा आपण किसून घेऊ. आपल्याला याची पानं पण वापरायची आहे आणि मुळा पण वापरायचा आहे. मुळा स्वच्छ धुवून घ्यायचा, सोललेला नाही आहे, आणि किसून घेऊ त्याला. छान पांढरा शुभ्र हा मुळा किसल्यानंतर याची पानंसुद्धा आपण चिरून घेऊ. तेल, आता मुळा मी एका बाजूला घातला आहे कारण फोडणी जळायला नको म्हणून. आणि फोडणी का जळायला नको? कारण मला यामध्ये हळद घालायची आहे आणि थोडंसं तिखट घालायचं आहे. या छोट्या छोट्या ट्रिक्स असतात. चवीनुसार मीठ आणि ही मुळ्याची पात. अगदी एक चमचाभर दही आपल्याला घालायचं आहे. चवीनुसार साखर. दॅट्स इट. आता याला व्यवस्थित एकत्र करू. पाणी वेगळं घातलेलं नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. यानंतर हाय फ्लेम असतानाच आपल्याला थोडंसं हे बेसन घालायचं आहे. 1, 2 ते 3 चमचे. आणि ह्याला असंच ड्राय होईस्तोवर परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहाल की हा झुणका पण नाही आहे, पिठलं पण नाही आहे, मधला असा काहीतरी प्रकार आहे की प्रत्येक जो मुळा असतो त्याच्या रेषेला असं लपेटलेलं बेसन, एवढंच. बढिया मसाल्याची मिरची. हे असं छान मोकळं मोकळं व्हायला हवं. तर आपलं मुळ्याचं मोकळं तयार झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यावर भाकर का नाही? प्रत्येक गोष्टीवर भाकरच छान लागते हा समज चुकीचा आहे. तुम्ही भाताबरोबर कालवा, वरून त्यावर एक फक्त मोहरी आणि हिंगाची फोडणी घाला, तर खूप ते छान लागेल. मी तुम्हाला ते कालवून दाखवतो, खाऊन दाखवतो, आणि जेव्हा हे तुम्ही कराल तेव्हा बघा माझी आठवण येते का. तुम्ही हे सगळं बघा एकदा परत. तोपर्यंत फोडणी तयार करतो.